इंग्लिश. हिंदी माझं गाणं. ठीक आहे. आय डोंट स्पीक हिंदी मच. मराठीतच थोडा करूया. गो विथ द फ्लो करू ना. हं. So what were your biggest struggle to start your fitness journey? What was my biggest Struggle. struggle? I was very inconsistent. When I wanted to do something, I always try something good, and then once I see the results, I stop it. I don't usually continue it with the same process. With you, I feel like I'm pushing beyond my limits. You keep on telling me the same thing that you have to keep trust the process and you have to keep on doing the same stuff longer time, because at the end you have to keep it as your lifestyle. That's why I'm like thinking of going it for long. And और डाएट कसं आहे म्हणजे कम्फर्टेबल आहे? कसं वाटतं तुम्हाला डाएट डाएट कसं? इज ॲक्चुअली व्हेरी फ्लेक्सिबल. हं. मेन तर काय होतं खूप वेळा मी असं नोटीस केलेलं आहे, की मी आधी पण प्रिव्हियस कोचेस बरोबर काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आय हॅव सीन की वन्स यू वॉन्ट टू गो विथ द कट ऑफ, देन दे विल बी डूइंग extreme cutoff in which they will be keep on not adding anything to your meal, which will feel you happy. And eventually dieting not about punishing yourself, but you should at least good food that will give you energy plus the positivity that after eating you get. मग जेव्हा मी तुझ्याबरोबर आले, तर माझ्या त्याच्यामध्ये असं असतं, की मीलमध्ये यू कीप ऑन गिव्हिंग मी ऑप्शन्स, की बाबा तुम्हाला आज हे खायचं तर यू कॅन हॅव दॅट. येस. बट येस, देअर द लिमिट अँड द क्वांटिटी इज डिफरन्स. बट येस, माझं फुलफिल होतं इव्हन इफ आय एम ऑन अ स्ट्रिक्ट डाएट. मला हंगर स्पॅन्स खूप येत नाहीत. सो दॅट इज द बेस्ट थिंग. आणि आपण आता ऑनलाईन ट्रेनिंग आहे आपली. तर असं तुम्हाला पर्सनली गाईड केल्याचा फील येतो का? कोर्स बिकॉज मला वन ऑन वन अपडेट्स आणि अकाउंटेबिलिटी होतेच. Even if I don't want to do on certain days, you keep on pushing me, की अकाउंटेबिलिटीचा पार्ट माझ्यासाठी खूप मॅटर करतो. बिकॉज आय कॅन डू इट. आय नो हे बेसिक आहे, की हे कमी खावा, ते जास्ती खावा. But when you are with a coach, you are definitely having that plus point that coach is always be there in your tough times. And no, me every day are not the same. तुम्ही सेम डाएट, सेम स्टफ एव्हरीडे सेम इंटेन्सिटीने नाही करू शकत. समटाईम्स यू फील लाइक गिव्हिंग अप. मग तेव्हाच कोचचा रोल प्ले खूप इम्पोर्टंट असतो. त्या गोष्टी बऱ्याच माझ्या बाबतीत फुलफिल झाल्यात, की जेव्हा मला कंटाळा आलाय किंवा मला नाही खायचंय, मला हेच खायचंय, त्या टाईमला तू मला पुश करून ते दिवस माझे म्हणजे फुलफिल केलेस, की नाही यू हॅव टू डू इट. त्यामुळे मला त्या गोष्टीने खूप फरक पडतो, की कोचचा रोल प्ले खूप इम्पोर्टंट असतो. इन टर्म्स ऑफ अकाउंटेबिलिटी, इन टर्म्स ऑफ तुमच्या टफ फेजमध्ये किंवा बॅड डेजमध्ये ही इज देअर. सो यू कॅन इव्हन इफ यू वॉन्ट टू मेक अ चीट मील, ही विल मेक शुअर दॅट तुमचं ते इमोशनल ईटिंग ओव्हर लिमिट नाही जात. अँड पर्सनल कोचिंग फिजिकली पर्सनल ट्रेनिंग आणि ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये काही डिफरन्स वाटतो का तुम्हाला? का रिझल्ट सेम वाटतात? बेसिकली मला असं वाटतं, बीइंग इन अ फिटनेस स्टफ फॉर क्वाईट अ लाँग टाईम, इनिशियल फ्यू मंथ्स और फ्यू इयर्स ॲज पर युअर स्ट्रेंथ, तुम्ही पर्सनल कोचिंग घेतलं पाहिजे. बिकॉज फॉर्म्स अँड टेक्निक्स हे तुम्हाला तिथेच कळतात. तुम्ही तुमच्या हिशोबाने YouTube व्हिडिओज बघून पण करू शकता. बट अगेन देअर आर व्हेरी हाय चान्सेस ऑफ गेटिंग इंज्युअर्ड. वन्स यू आर विथ अ प्रोफेशनल कोच, दे विल गाईड यू विथ वेट ट्रेनिंग प्रॉपरली. फिजिकलमध्ये चेंज आहे ऑब्व्हियसली, बट वन्स यू आर अबाव नेक्स्ट लेव्हल, लाइक 2-3 वर्ष, 4 वर्ष, then you don't need to have a professional coach as a PT coach. But yes, न्यूट्रिशनलसाठी तर you need it if you want to see good results and good changes. त्यामुळे दोन्ही पण इक्वल इम्पोर्टंट आहे. इनिशियली तुम्हाला स्टार्टिंगला लागतं. अदरवाईज लेटर ऑन इफ यू आर डूइंग गुड ऑन युअर ओन, there is no as such need of, unless you are prepping for some competition or something which is beyond your limit, you should have physical coach. But once you are deal good with forms and techniques, you are good to ओके. go.
अँड वन लास्ट क्वेश्चन, एका सेंटेन्स मध्ये आपला एक्सपिरियन्स शेअर कर. एक sentence will be very less actually, because you have been there since pretty long. And personally, I would definitely recommend you for everyone, because you have a great knowledge of food, and overall your strength is amazing. You keep pushing people. You understand everyone's mindset. You understand their psychology behind the stuff. Because after a while, it's not always about the weights and lifting the stuff. It's always about understanding your client's requirement, and accordingly you have to make the changes. Not one diet plan or not one particular stuff will work for everyone. So you categorize other people accordingly and you make the diet plan likewise. So I would not recommend anything like in a one sentence you're not good enough. I would definitely say that you're always a humble guy with lots of passion towards fitness, and you keep your positivity spreading towards people. Yes. Then thank you. Thank you so much. Is there anything else नाही ठीक आहे, we are going एवढंच. to बाकी मी do प्लॅन with अपडेट्स this? करून पाठवतो.